म्हणजे मी असं म्हणेन हा क्रांतिकारी निर्णय आहे की संघाचं व्यवस्थापन बसण्यापासून दूध वाढीचं प्रमाण कमी चालण्याच्या दृष्टीनं आपण अलीकडे 2 दिवसापूर्वी पेपरला बघितले की म्हशीचं दूध आमचं 10 लाखाच्या वरती गेले. हे पूर्वी होत नव्हतं कधी. गाईचं दूध वाढायचं आणि म्हशीचं दूध कमी व्हायचं, पण ॲक्च्युअली जानेवारीमध्ये आता अखेर आहे म्हणजे 10 लाखाच्या पुढं आपलं संकलन झालेलं आहे. मग कारण म्हशीचं दूध आम्हाला पाहायचं फार आवश्यक बाब आहे. आमच्या दृष्टीनं अतिशय आर्थिक आणि आमच्या संघाशी अतिशय गरज आहे. ती उत्पादकाने उचलासाठी हा सुद्धा हे नियमिताने हातभार लावणार आहे. आणि आमच्या पशुच्या क्वालिटीमध्ये कुठेही गुणवत्तामध्ये कमी नाही आहे. पण जे काय प्रायव्हेटवाली ह्या गोष्टी असल्या सकारात्मक वेगळ्या पद्धतीने काय तर भांडवल करतात, वेगळ्या पद्धतीने आम्हीच दाखवतात आणि ते ट्रेड करतात, त्यालाच चेकमेट करण्यासाठी आपण हा विषय आम्ही घेतला 1 महिन्यासाठी केलेला आहे. सभासद असतील, संस्था असतील, सगळ्या लोकांनी ह्याचा परिपूर्ण लाभ निमित्ताने घ्यावा. आणि अतिशय 4.5 कोटीचं बजेट आपण याला तरतूद केलेलं आहे. निश्चितच एक अतिशय संचालक बोर्डाचा चांगला निर्णय झालेला आहे. तो लोकांनी उत्पादकांनी त्याचा लाभ घ्यावा. मुद्दा एकच आहे की गाई दरात कपात झाला नाही. ॲक्च्युअली आमच्या जिल्ह्यातले सगळ्यात दर आमचं जास्तच आहे. संघाला अनुदान जे केलं बंद केलं त्याचा परिणाम झाला आहे. 7 रुपये अनुदान संघ जे देत होतं शासन ते नोव्हेंबर अखेरनंतर डिसेंबर द्यायला नेल्यानंतर तो फरक पडलेला आहे. आम्ही कधी दर कमीच केलेलं नाही गाईचे. ते अनुदान प्रलंबित झालं किंवा त्यांनी थांबवलं ह्याच्यामध्ये डिफरन्स जाणवला आहे.